शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी प्रफुल्ल विकास नरवाडे, राहणार काळी, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ. आज आपण आपल्या मोठ्या भावाच्या शेतामध्ये हळद प्लॉटला भेट देण्यासाठी आलो. पाहू शकता तुम्ही, हा पूर्ण 4 एकरचा प्लॉट आहे. या प्लॉटची लागवड 27 मे 2025 या दिवशी चालू केली होती. त्यानंतर याला आपलं जे खत व्यवस्थापन आहे त्याच पद्धतीनं खत व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन आणि ड्रिचिंग असं काही जास्त नाही. ते व्यवस्थापन आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. ते जर आपण व्हिडिओमध्ये सांगितलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल. त्यासाठी आपण आपले मागचे व्हिडिओ पाहू शकता. व्हिडिओ घ्यायचं कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन मेसेज येत आहेत की फुटव्यासाठी काय टाकायला पाहिजे, कोणतं खत वापरायला पाहिजे, काय करायला पाहिजे. मित्रांनो, या प्लॉटचे फुटवे दाखवतो तुम्हाला. या प्लॉटसाठी आपण फुटव्यासाठी असं कोणतंही खत किंवा कोणतंही औषध सोडलं नाही. याला जे आपले भेसळ डोस झालेले आहेत तेच भेसळ डोस आहेत. पाहू शकता तुम्ही फुटवा, हे पहा, कुठूनही पाहू शकता. तुम्हाला याचा मातृकंद कोणता आहे आणि फुटवा कोणता आहे ओळखू पण येणार नाही. हे फुटवा आहे, हे मातृकंद आहे, हे एक फुटवा आहे आणि हा एक फुटवा आहे. पाहू शकता मित्रांनो, एकदम असे दर्जेदार असे फुटवे. आणि याला कोणत्याही प्रकारचं स्पेशल फुटव्यासाठी आपण ट्रीटमेंट आतापर्यंत केलेली नाही. आणि या फुटव्याची वाढ पण पाहू शकता. हे माझा जे हात आहे हा फुटव्याची वाढ आहे मित्रांनो. याचं एकमेव कारण म्हणजे तुमच्या जमिनीची तयारी, परफेक्ट नियोजन, वेळोवेळी केलेली मेहनत. या व्यतिरिक्त याला दुसरं काहीही नाही. सर्वात महत्त्वाचं अजून एक गोष्ट, याच्या बियाण्याची क्वालिटी. तुम्ही प्रत्येक स्टम पहा किंवा फुटवा पहा किंवा हळदीची वाढ पहा. मित्रांनो, हे प्लॉट तुम्हाला एकसारखा दिसण्याचं एकमेव कारण म्हणजे याचं जे बेणं आहे, बिलकुल दर्जेदार बेणं. आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की बेणं निवडून घेत चला. एकसारखं बेणं निवडा, निरोगी बेणं घेऊ नका. चांगल्या पद्धतीनं बेण्याचे व्यवस्थापन करा, बेण्याची साठवणूक करा. त्याचं फळ तुम्हाला अशा पद्धतीनं मिळेल. आता राहिला मित्रांनो प्रश्न, या प्लॉटला कुठल्याही प्रकारचं फुटव्यासाठी व्यवस्थापन केलेलं नाही. पण तुमच्या हळदीला जर फुटवा नसेल किंवा तुम्ही फॉस्फरसयुक्त खताचा कमी वापर केला असेल तर तुम्ही 1261 या वॉटर सोल्युबल खताचा वापर करू शकता. ते पण मित्रांनो एकरी 4 किलो दर 8 दिवसाच्या फरकानं त्याचा वापर करायचा. 4 किलोपेक्षा जास्त खत टाकू नका आणि 8 दिवसापेक्षा जास्त त्याच्यामध्ये गॅप ठेवू नका. तुम्ही तुमच्या खर्चाच्या हिशोबानं, तुमच्या तयारीच्या हिशोबानं, तुमच्या हळदीच्या फुटव्याच्या हिशोबानं त्याचा वापर करू शकता. त्याच्यात सांगायचं तात्पर्य म्हणजे या प्लॉटला मला तरी वाटत नाही की 1261 किंवा दुसरं कोणतंही खत सोडायची गरज आहे. पण या प्लॉटचा मालक आपला मोठा भाऊ आहे. त्यांचं नाव आहे संदीप सुभाष नरवाडे व गजानन सुभाष नरवाडे. त्यांच्या हिशोबानं, त्यांच्या खर्चाच्या हिशोबानं ते याचं पूर्ण नियोजन समोरचं करतील. जर तुम्हाला फुटवा नसेल किंवा सांगितलं तसं फॉस्फरस खतांचा वापर जर कमी असेल तर तुम्ही 1261 या खताचा वापर एकरी 4 किलो दर 8 दिवसाच्या फरकानं 3 ते 4-5 वेळा टाकू शकता. असे जर फुटवे तुमच्या शेतामध्ये असतील, तुम्ही एकदा टाका किंवा 2 वेळा, हार्डली जास्तीत जास्त. उगाच जास्तीचा खर्चाच्या मागे लागू नका. माझं एवढंच म्हणणं आहे. मागच्या 3-4 वर्षामध्ये जे हळदीला भाव होते तेच भाव तुम्हाला समोर राहतील असं समजू नका. मार्केट भाव कधी कोणत्या मालाचा काय होईल हे आपल्याला माहीत राहत नाही मित्रांनो. त्यामुळे तुमच्या खर्चाचा विचार करा, खर्च जास्त करू नका. आणि पुन्हा एकदा सांगतो, सुरुवातीपासून नियोजन परफेक्ट करा. 100% तुम्हाला त्याचं फळ मिळल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कोणत्याही पट्यात जा, कुठूनही व्हिडिओ घ्या, कुठेही जा,
कधी पण भेट देऊ शकता तुम्ही या प्लॉटला, आपल्या प्लॉटला. कधी जरी आली तुम्हाला प्लॉट सेम दिसेल. प्लॉट ओळखू येणार नाही की हे आपला आहे की आपल्या भावाचा आहे, की आपल्या शेतात गेल्यानंतर तुम्हाला वाटेल हे त्यांचा प्लॉट आहे की आपला प्लॉट आहे. असे तुम्हाला मी 5 ते 7 प्लॉट आपल्या गावामध्ये दाखवतो. त्यामध्ये आपल्या 3 ते 4 भावांचाच प्लॉट तुम्हाला दाखवण्यात येईल आणि दुसऱ्या 1-2चा पण प्लॉट आमच्या गावामध्ये खूप सुंदर असे प्लॉट बसलेले आहेत मित्रांनो. आणि खर्च तर तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असतो. त्या व्यतिरिक्त आपण प्लॉटला काहीही करत नसतो. 15 ते 20 दिवसाच्या फरकानं एक स्प्रे घेत चला, म्हणजे कंदमाशी, करपा, तांबेरा या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. स्प्रेमध्ये तुम्ही एखाद्या वेळेस स्पर्शजन्य बुरशीनाशक, पुन्हा 15 दिवसाकडे आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर करा, म्हणजे तुम्हाला करपा या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. मित्रांनो, हा पूर्ण तुम्हाला पहिले सांगितलं तसा 4 एकरचा प्लॉट आहे आणि या 4 एकरमध्ये 100% गॅरंटी सांगतो तुम्हाला मी, 160 क्विंटल हळद झाल्याशिवाय राहणार नाही. एकरी 40 क्विंटल हळद मी आजच सांगतो तुम्हाला या प्लॉटमध्ये होईल. किती पाऊस येऊ द्या आणि काही होऊ द्या, 40 क्विंटल ॲव्हरेज या प्लॉटला 100% येणार म्हणजे येणार. पाणी आलं तरी मित्रांनो, हे दिसत आहे तुम्हाला, एवढी जागा पाण्यासाठी सोडलेली आहे आपण. किती पाणी येऊ द्या, एवढ्या जागेमध्ये थांबून शेताच्या बाहेर पाणी निघून जाईल. त्यामुळे कंदसडीचा प्रादुर्भाव होणार नाही. आणि कुठंतरी तुम्हाला हळद उघडी दिसत आहे का पहा, आपण एकदम काठाला आहो मित्रांनो. हे पहा, या काठाला पाऊस पडला तर एवढी पाणी साचून राहते, तरी पण कुठंतरी हळद तुम्हाला उघडी दिसत आहे का? त्याच्यामुळे मित्रांनो, याला कंदसड आणि करपा, तांबेरा असा कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव सध्या तरी या प्लॉटवर झालेला नाही. काही प्रश्न असतील कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, किंवा आपला नंबर आहे 74 98 45 87 94. या नंबरवर तुमचा नाव आणि पूर्ण पत्ता टाकून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होऊ शकता. अशीच नवीन नवीन माहिती तुम्हाला त्या ग्रुपमध्ये किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील. धन्यवाद.